नमस्कार मैत्रिणींनो, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत लेदर क्रॉसबॉडी बॅग। त्याचे मेजरमेंट्स आहेत याप्रमाणे। चला तर मग सुरुवात करूया। यासाठी लागणार आहेत आपल्याला 2 पार्ट्स, एक रॅक्झिन पार्ट आणि एक लेदर पार्ट। त्यानंतर लागणार एक चेन पट्टी, एक साइड पट्टी। या बॅगला आपण समोरून एक पॉकेट घेणार आहोत। त्या पॉकेटसाठी लागणार आहे एक लेदर पार्ट, त्यावर असणार आहे फ्लिप, बेल्ट। या व्यतिरिक्त लागणार आहेत आपल्याला 4 रनर, 2 डी कडी, एक ॲडजस्टर, एक स्टिच बटन, एक नेम टॅग, सॉफ्ट पाइपिंग, चेन, धागा आणि नॉन ओव्हनचं अस्तर। सर्वात पहिले आपण बेल्ट रेडी करून घेतलेला आहे 1.5 बाय 50चा, तो साईडला ठेवून देऊया। त्यानंतर आपण बनवून घेणार आहोत फ्रंट पॉकेट आणि फ्लिप। बाकीचे पार्ट साईडला ठेवून देऊया। यामध्ये आपण फ्रंट पॉकेटची जी फ्लिप आहे त्याला सर्कल देऊन घेणार आहोत, गुलाई करून घेणार आहोत। बघा, गुलाई आपण घरातील कुठल्याही वस्तूने करू शकतो गोल। आता माझ्याकडे जे उपलब्ध आहे त्याने मी गुलाई करून घेते। बघा, त्याच्यावर फ्रंट पॉकेटला अस्तर लावण्यासाठी आपल्याला लेदर हे अस्तरवर उलट ठेवायचं आहे। एक साईडने, फक्त एक साईड आपल्याला उलटून घ्यायची आहे, कारण आपल्याला तीनही साईड आपल्या शिलाई खाली जाणार आहेत, पण वरची जी साईड आहे पॉकेटची ती आपल्याला वरती दिसणार आहे। त्यामुळे आपल्याला तिथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टिच करायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आपल्याला अस्तर हे वरच्या साईडने लेदरवर असं दुमडून घ्यायचं आहे। आता आपली लेदरवर स्टिचिंग येणार आहे, त्यामुळे लेदरवर ऑइलिंग केलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अस्तर हे लेदर खाली दाबायचं आहे। आपल्याला शिलाई ही लेदरवर घ्यायची आहे। व्यवस्थितरित्या अस्तर लेदर खाली दाबल्यानंतर आपण 4ही साईडने शिलाई करून घ्यायची आहे। आता आपली शिलाई मारून झालेली आहे 4ही साईडने, त्याचे कट्स केलेले आहेत साइड्स। त्यानंतर आपल्याला आता फ्लिपला अस्तर लावून घ्यायचं आहे। तर फ्लिपला अस्तर लावताना आपल्याला 3 साईडने शिलाई करायची आहे, वरची एक साईड सोडून, कारण आपल्याला आता ह्याच्यावर अस्तर हे उलटवूनच घ्यायचं आहे। 3 साईडने त्याच्यावर व्यवस्थित शिलाई दिल्यानंतर आपण ते साईड्स कट करून उलट करून घेऊया। तुम्ही बघता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे त्याला उलट करत आहे। ते सरळ झाल्यानंतर आपण वरूनही एक दाब शिलाई द्यायची आहे त्या फ्लिपवर आणि व्यवस्थित कट करून साईड्स। आपली फ्लिप ही रेडी झालेली आहे। रेडी झाल्यानंतर तिला जोडायच्या अगोदर आपण त्यामध्ये स्टिच बटन लावून घेणार आहोत। स्टिच बटन कसं लावलं जात आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय। स्टिच बटनची वरची साईड ही त्यामध्ये लावून घ्यायची आहे, खालची साईड ही आपल्याला त्या ब्लॅक कलरच्या पार्टवर लावायची असते, जी आपण सर्वात शेवटी लावणार आहोत। आता आपण याचा फ्रंट पार्ट रेडी करून घेणार आहोत। फ्रंट पार्टसाठी आपल्याला 2 अस्तर आपल्या पार्टच्याच साईजचे लागणार आहे। 2 अस्तर यासाठी की आपण एक अस्तर जे मेन पार्टला लावणार आहोत आणि दुसरं जे आहे ते आपल्याला त्याचे पॉकेट्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये पॉकेटसाठी आपल्याला एका अस्तरवर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे डबल फोल्ड शिलाई करायची आहे आणि ते अस्तर हे आपल्याला दुसऱ्या अस्तरवर जॉईन करून घ्यायचं आहे पहिले। मग आपल्याला दोघंही मिळून अस्तर हे त्या पार्टवर जॉईन करायचे असतात, पण पहिले आपल्याला हे 2 अस्तर हे रेडी करून घ्यायचे आहे। एका अस्तरपासून दुसरं अस्तर जे आहे फ्लिपवाला ते 3 इंच अंतरावर खाली जोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पर्स तयार झाल्यानंतर हात टाकता येईल त्या पॉकेट्समध्ये। तुम्ही बघू शकताय मी कशा प्रकारे शिलाई देत आहे 2 अस्तरांच्या त्या फ्लिपवर। 2 साईडने शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला एक सेंटरलाही सेंटर शिलाई द्यायची आहे। असे ते एकच पॉकेट खूप मोठं होणार आहे। मध्ये शिलाई दिल्यानंतर आपले ते 2 पॉकेट्स छोटे छोटे बनणार आहेत। तिथे तुम्हाला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते पॉकेट पक्के होणार आहेत। आपले अस्तर हे रेडी आहे फ्रंट पार्टसाठी। आता फ्रंट पार्टवर डायरेक्ट आपण अस्तर नाही जोडू शकत, अगोदर आपल्याला त्याच्यावर पहिले पॉकेट नंतर फ्रंट फ्लिप
हे जोडून मगच आपण आतलं अस्तर हे त्याला जोडणार आहोत. चला तर मग त्यावर आपण आता ही फ्रंट पॉकेट जोडून घेऊया. फ्रंट पॉकेट जोडण्यासाठी खालून सुरुवात करायची आहे. लेदर हे ऑइलिंग करून आपण त्या फ्रंट पार्टवर हे जोडून घेणार आहोत. तीनही साईडने, वरच्या साईडने जोडायचं नाही आहे. ते आपलं पॉकेट आहे, आपल्याला वरतून हात टाकायला त्यात जागा हवी. फ्रंट पॉकेट लावल्यानंतर तिथून वरती 1 इंच आपल्याला कापून घ्यायचं आहे क्लिप लावायसाठी. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 इंच मी कापलेला आहे आणि पार्टच्या वरच्या साईडला फ्लिप ही उलटी ठेवलेली आहे सेंटर काढून. त्यावर आपण व्यवस्थित आता शिलाई देऊन घेणार आहोत. खालच्या पार्टवर वरचा पार्ट हा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे. दोघंही पार्ट जे आहेत ते त्यांच्या एकावर एक सरळ आणि त्यावर एक शिलाई देऊन घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. फ्लिप वरच्या साईडला करून त्यावर एक दाब शिलाईही द्यायची आहे, जेणेकरून फ्लिप ही आतल्या साईडला व्यवस्थित मोडेल. बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे आपल्याला यावर शिलाया द्यायच्या आहेत. त्यानंतर आपला हा पार्ट रेडी झालेला आहे अस्तर जोडण्यासाठी. आपण अस्तरही रेडी करून घेतलेलं होतं पहिले आणि आता हा फ्रंट पार्टही रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट आणि अस्तर दोघांनाही जोडून घेणार आहोत. परंतु ते जोडण्याच्या पहिले आपल्याला आपण फ्लिपवर जसं सर्कल केलं होतं, गोलाई केली होती, तशीच आपल्याला इथेही करायची आहे. ते केल्यानंतर आता आपण अस्तर आणि फ्रंट पार्ट हा जोडून घेणार आहोत. यामध्ये जे आपण पॉकेट्स केलेले आहेत ते आतल्या साईडने आणि प्लेन अस्तर हे वरच्या साईडने जोडायचं आहे, जेणेकरून ते पॉकेट्स हे आपल्या आतल्या साईडने येणार आहेत. फ्रंट पार्ट आता आपल्याला रेडी झालेला आहे. आपला बॅक पार्टवर आता फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आहे, जी लेदरचा आपण बॅक पार्ट कट केलेला आहे. तसंच सर्व आखून आपण बॅक पार्टही कट करून घ्यायचा आहे. बॅक साईड व्यवस्थित कट केल्यानंतर 2 इंचावर एक मार्क करून व्यवस्थित ते कट करून घ्यायचं आहे बॅक पॉकेट करण्यासाठी. कट केल्यानंतर तिथे आपल्याला चेन लावायची आहे. चेन लेदरवर उलट्या साईडने ठेवून लावून घ्यायची आहे. चेन व्यवस्थित लावल्यानंतर त्यामध्ये एक रनर ॲड करायचा आहे. आपला बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे. त्यालाही आपल्याला 2 अस्तर लावायचे आहेत. एक अस्तर मेन असणार आहे आणि एक आतलं पॉकेट असणार आहे. आतलं पॉकेट हे 3 वर आपण मार्क करून तिथेही जशी आपण बॅक पार्टला चेन लावलेली आहे तशीच अस्तरला चेन लावून घ्यायची आहे, जी आतल्या साईडने येणार आहे. चेन लावल्यानंतर त्यामध्ये रनरही ॲड करून घेतलेला आहे. आता आपला बॅक पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे अस्तर लावायला. लेदरवर मेन अस्तर आणि मेन अस्तरवर आपण लावून घेतलेल्या आतील चेनवाला अस्तर, असे हे 3 पार्ट्स एकावर एक ठेवून आपल्याला 4ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. नंतर उरलेलं अस्तर हे कट करून घ्यायचं आहे. आपला बॅक पार्ट आता रेडी झालेला आहे. दोघं साईडला पॉकेट्स येणार आहेत. फ्रंट आणि बॅक पार्ट आता आपण रेडी करून घेतलेले आहेत. आपल्याला आता चेनपट्टी रेडी करायची आहे. चेनपट्टी रेडी करण्यासाठी आपल्याला मेन लेदरला सेंटरमध्ये कट करून घ्यायचं आहे. सेंटरमध्ये कट केल्यानंतर लेदरवर चेन आणि त्यावर अस्तर असं डायरेक्ट ठेवून आपण ट्रिपल शिलाई ही एकत्र मारणार आहोत. बघू शकताय तुम्ही. आणि ते मारून झाल्यानंतर आपण दाब शिलाई वरून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं केलेलं आहे. त्यानंतर उरलेलं अस्तर कट करून आपण दुसरीही साईड त्याचप्रमाणे जोडून घेणार आहोत. जसं की लेदरवर चेनवर अस्तर. बघू शकताय तुम्ही मग कशी शिलाई दिलेली आहे. शिलाई दिल्यानंतर पार्ट सरळ करून घ्यायचा आहे आणि वरून त्यावर एक दाब शिलाई ही देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई दोघी साईडकडे दिली गेली पाहिजे. त्यानंतर आता आपण 2 रनर ॲड करून घेणार आहोत. 2 रनर ॲड केल्यानंतर 4ही साईडने आपण शिलाई देऊन पॅक करून घेणार आहोत अस्तर आणि मेन फॅब्रिक. चेन पट्टी ही आपली रेडी झालेली आहे. आपल्याला आता साईड पट्टी रेडी करायची आहे. अस्तर लावून त्यालाही 4ही साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. चेन पट्टीमध्ये आपल्याला
मेन बेल्ट लावण्यासाठी डी-कडी लावायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 इंच लेदर घेऊन त्यामध्ये डी-कडी लावून सेंटरवर चेनच्या तुम्ही ते लावून घ्यायचं आहे. दोघेही डी-कडी लावून झाल्यानंतर आपल्याला त्यावर आता साईड पट्टी अटॅच करायची आहे. तुम्ही बघू शकता दोघं पार्ट्स एकमेकांकडे तोंड करून आपण त्यावर साईड पट्टीला शिलाई दिलेली आहे. 2 शिलाई देऊन साईड पट्टीच्या साईडने आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे, चैन पट्टीच्या साईडने नाही. ब्लॅक लेदरवर ती शिलाई यायला हवी. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्हाला ती शिलाई द्यायची आहे. आता आपली चैन पट्टी विथ साईड पट्टी ही रेडी झालेली आहे. त्या आपल्याला फ्रंट पार्टला पहिले जोडून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला दोघंही पार्ट्सवर सेंटर मार्क करून घ्यायचे आहेत. चैन पट्टी जोडायच्या अगोदर आपण फ्रंट पॉकेटला स्टिच बटन ते आपण लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ते क्लिक करून व्यवस्थित बटन लावून घ्यायचं आहे. स्टिच बटन व्यवस्थित लावून झाल्यानंतर आता आपला पार्ट हा जोडण्यासाठी रेडी झालेला आहे. तर त्यासाठी आपण चैन सेंटरमधून आपल्या फ्रंट पार्टच्या सेंटरला जोडणार आहोत. तुम्ही बघताय जोडताना व्यवस्थितच आपल्याला कॉर्नर्स घ्यायचे आहेत. पट्टी ही आपण पूर्ण जोडणार नाही आहोत. चैन पट्टीपर्यंत 3 इंचपर्यंत आपण त्याला आणून सोडणार आहोत आणि इकडून अर्धी चैन जी राहिली आहे आपली ती जिथपर्यंत पुरते आहे तिथपर्यंत घेऊन मार्क करणार आहोत साईड पट्टीवर अर्धा इंच एक्स्ट्रा आणि ते कापून घेणार आहोत. त्यानंतर दोघंही साईड पट्टी चैन पट्टी एकत्र करून ती जोडून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघायचं आहे. अंडरग्राऊंड स्टिचिंग झाल्यानंतर त्याला दाब शिलाई पण द्यायची आहे. दाब शिलाई देताना ऑइलिंग करायचं आहे कारण दाब शिलाई ही ब्लॅक कलरच्या लेदरवर येते. साईड पट्टी आणि चैन पट्टी जी राहिलेली होती ती जोडल्यानंतर आपला जो पार्ट उरलेला आहे, जो कॉर्नर उरलेला आहे तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. सेट करून व्यवस्थित ते जॉईन केलेलं आहे आपण. आता दुसरा पार्ट जोडायच्या अगोदर आपण दोघंही साईडने सेंटर मार्क करून घेणार आहोत. चैन पट्टीच्या साईडनेही आणि बेस साईडनेही असेच सेंटर आपल्याला बॅक पार्टलाही करून घ्यायचे आहे दोघे साईडने. सेंटर्स केल्यानंतर आपण चैन पट्टीचं सेंटर वरच्या साईडला आणि बेसचं सेंटर खालच्या साईडला क्लिपने पॅक करून घेणार आहोत. प्रत्येक वेळा आपण चैन पट्टीच्या सेंटरपासून सुरुवात करतो, पण यावेळेस आपल्याला बेसच्या सेंटरपासून सुरुवात करायची आहे कारण आपल्याला खालचे कॉर्नर्स यावेळेस महत्त्वाचे आहेत. वरतून आपण गोलाई केलेली असल्यामुळे ते कॉर्नर्स व्यवस्थित येणारच आहेत, पण खालचे जे कॉर्नर्स आहेत ते व्यवस्थित आपल्याला घ्यायचे आहेत. खालून कॉर्नर्सला शिलाई दिल्यानंतर तसंच पुढे आपल्याला 3ही साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे. आपली पर्स ही रेडी झालेली आहे. आता यावर आपण शिलाई पक्की करण्यासाठी डबल शिलाई देऊन घेऊन याला सॉफ्ट पाइपिंगने कव्हर करणार आहोत दोघंही साईड. आपल्या पर्सचा आउटर लुक तुम्ही बघू शकताय. आता त्याला आपल्याला बेल्ट लावायचा आहे. बेल्ट लावण्यासाठी आपण तयार करून घेतलेला होता तो बेल्ट आणि आपल्याला लागते ॲडजस्टर. बेल्टला बघा एका साईडने आपण आतल्या साईडने घेऊन त्याला एक शिलाई देऊन घेणार आहोत. पहिले बेल्ट ॲडजस्टरमध्ये टाकून मग त्या डी-कडीमधून टाकून पुन्हा ॲडजस्टरमध्ये ॲडजस्ट करून ॲडजस्टरजवळ एक शिलाई द्यायची आहे. आपला बेल्ट लावून बॅग रेडी आहे. त्यावरचा नेम टॅग लावून घेणार आहोत.
बॅगचा फायनल लुक आपण बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आहे आपल्या बॅगचा फायनल लुक.